अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला अवघे फक्त 24 तास शिल्लक राहिलेले आहेत आणि संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून याच क्षणाकरता सजलेली आहे। सध्या आपण शरयू नदीच्या नवीन घाटावरती आहोत आणि संपूर्ण या नवीन घाटावरती सध्या स्वच्छता मोहीम जी आहे ती मोठ्या प्रमाणात स्वच्छता सेवकांकडून करण्यात येते आणि त्याच सोबत जे अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले जे मोठ्या प्रमाणात राम भक्त जे आहेत ते शरयू मातेच्या नदीत जे आहेत ते स्नान करण्यासाठी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर एक संपूर्ण एक पवित्र अशी ही संपूर्ण शरयू नदी आहे आणि हिचं महात्म्य जे आहे ते संपूर्ण रामायणात देखील आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे या नदीला अनन्यसाधारण असं महत्त्व जे आहे ते रामायणामध्ये आलेलं आहे। त्यामुळे शरयू मातेच्या या नदीमध्ये स्नान करण्याचा आनंद जो आहे तो आता रामभक्त इथे जमलेले सगळे रामभक्त घेताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने जे आहेत ते सर्व रामभक्त आता अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। अवघे 24 तास फक्त शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे उत्साह जो आहे तो रामभक्तांमधला तो आपल्याला पदोपदी आपल्याला पाहायला मिळतच आहेत। त्यामुळे या संपूर्ण क्षणाची रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याची सगळ्यांना उत्सुकता जी आहे ती आता शिगेला पोहोचलेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।